पण तुम्ही जे मगाशी उरी झालं आणि त्यावेळेला तू असं काही इन्सिडेंट सांगू शकाल का की जे तुमच्या लक्षात आहे की हा अनुभव माझ्यासाठी फार महत्वाचा होता आणि लक्षात राहण्यासारखा होता? जेव्हा उरी अटॅक झाला आणि आपण त्याचं रिटॅलिएट केलं तेव्हा हे कोणालाच माहित नव्हतं की असं काही होणार आहे. जेव्हा ते AN-32 जेव्हा लँड झालं सर्जिकल स्ट्राईक करून त्या लोकांना घेऊन परत जेव्हा श्रीनगर बेसवरती लँड झालं तेव्हा न्यूज रोल आउट झाली आधी आर्म फोर्सेसमध्ये की सर्जिकल स्ट्राईक झाला आणि मग ऑब्व्हियसली मीडियामध्ये आलं. त्यानंतर खूप स्किरमेश चालू होतं, दोन्हीकडे चकमकी खूप चालू होत्या दोन्ही बाजूनी. तर एक शामियाना लावतो की कुणाचेही मॉर्टल रिमेन्स म्हणजे पार्थिव शरीर एखाद्या सोल्जरचं आलं तर त्याला एक प्रोसिजर असते की त्याला सलामी शस्त्र दिलं तर सल्यूट देऊन मग ते पार्थिव घरी पाठवलं जातं. तर आमच्याकडे एक जागा आहे जिथे ती सेरेमनी होते. जवळजवळ 1.5 महिना ते शामियाना हटलाच नाही तिथून. रोज आम्ही पार्थिव शरीर जम्मू एअरबेसमध्ये येत होती आणि ते इतकं म्हणजे टचिंग होतं की आम्हाला वाटायचं की आज काढता येईल, उद्या काढता येईल. तर आम्ही असं म्हणतो तर काढा ते बास आता. म्हणजे ऑल्दो आम्हीच युद्ध लढायचं असतं, आमचेच कोर्समेट्स आमचीच लोक असतात, पण म्हणजे असं की आम्हाला युद्धाची फार अशी खुमखुमी आहे की लगेच असं नसतं. कारण शेवटी ते तुमच्याच बरोबरची माणसं असतात की जे येतात, तुमचे कोर्समेट्स, काही लोकांचे लहानपणीचे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण, नवरा बायको, सगळेजण, आई वडील सगळेजण ह्याच्यामध्ये असतात ना. कुणाचा नवरा लढत असतो. इनफॅक्ट AN-32चा मी नॉर्थ ईस्टमध्ये पोस्टेड होते, आसाममध्ये क्रॅश झाला. त्या क्रॅशचा मध्ये जो पायलट होता त्याची बायको तेव्हा कंट्रोलिंग करत होती. अरे बापरे. तर तिच्याकडे चॉईस होता नेहमीच की तिने ते सगळं सोडून द्यावं. पण जोपर्यंत शेवटचा एअरक्राफ्ट लँड झालं नाही ती अतिशय शांतपणे कंट्रोलिंग करत राहिली. लोक तिच्या बाजूला उभी होती की हिच्या हातनं म्हणजे ही ॲज सुन ॲज टेक ओव्हर करेल, हँडओव्हर करेल. तर तिने शांतपणे पूर्ण रिकव्हरी होती त्या एअरक्राफ्टची ती सगळी केली आणि मग शी म्हणजे गॉट अप आणि देन शी स्टार्टेड क्राईंग. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की ही माझी ड्युटी होती आणि ते झाला क्रॅश, त्यानंतर मी काहीच नाही मी करू शकत, झालं आता जे व्हायचं होतं ते. त्यामुळे असे खूप वेगळ्या प्रकारची लोक, अगदी 100%. म्हणजे ते जे काही SSB मध्ये बघतात ती वेगळ्याच प्रकारची लोक असतात. म्हणजे ध्येयानी आयुष्यभर ध्येयानी पछाडलेलं तुम्हाला राहावं लागतं. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर. वैष्णवीजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. त्या विंग कमांडर होत्याच, गेल्या डिसेंबरमध्ये त्या रिटायर झाल्या. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की NDAमधनं जी महिलांची पहिली तुकडी बाहेर पडली त्या तुकडीला ट्रेन करण्याचं काम त्यांच्याकडे होतं आणि या अनुषंगानं आपण अनेक विषयांवर त्यांच्याशी बोलणार आहोत. महिला आणि मुली हा एक महत्त्वाचा घटक या चर्चेदरम्यान असणार आहे. तुमचं स्वागत. तुम्ही मित्रमंडळामध्ये आवर्जून वेळ दिला त्याबद्दल. अर्क ऑइल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. कोल्ड प्रेस पद्धतीची ही ऑइल्स आहेत आणि लाकडी घाणा जो पारंपरिक आपली पद्धत आहे त्यांना तयार केलेली आहेत. नो प्रिझर्वेटिव्ह, नथिंग. हे आहे नेत्रा फूड्स, नेत्रा इन्स्टंट मिल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. ह्याच्यातही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि इन्स्टंट मिल्क, त्यामुळं तुमच्या घाईमध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगी येतील. आणि अश्मन पेबल तर्फे ही एक छोटुकली गोड भेट. फ्रीज मॅग्नेट आहे आणि सरस्वती आहे. तर मंडळी, जसं मी सांगितलं, वैष्णवीजी यांनी NDAतली पहिली जी तुकडी आहे महिलांची ती ट्रेन केली आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडं खूप खजिना असणार अनुभवांचा. तो अनुभव काय होता, कारण NDA मला वाटतं 75 वर्ष तिथे मुलांचीच सगळी फौज होती आणि मुली नव्हत्याच. आणि पहिल्यांदाच 2022मध्ये मुलींची तुकडी दाखल झाली आणि आता ती बाहेर पडली. अगदी साधा पहिला प्रश्न की हे काम तुमच्याकडे कसं आलं आणि 75 वर्ष ज्याचा इतिहास आहे की मुलांना ट्रेन करून बाहेर पाठवायचं, तिथं मुली आल्यानंतर काय फरक पडला होता या सगळ्या इकॉलॉजीमध्ये? बरोबर. माझं सिलेक्शन कसं झालं इज बेसिकली की ज्याही ट्रेनिंग अकॅडमीज आहेत तिन्ही सर्व्हिसेसमध्ये
त्यांना खूप विशेष महत्व आहे, कारण की ट्रेनिंग हा सगळ्याचा पाया आहे. जर का तिथे काहीही चुकलं की पुढचं सगळी प्रत्येक घडी विस्कटत जाणार. त्यामुळे ट्रेनिंगमध्ये जाणाऱ्या लोकांचं सिलेक्शन खूप अतिशय चोखंदळपणे केलं जातं. इंटरव्ह्यूज होतात, तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, जे लोक ट्रेनिंग देणार आहेत त्यांच्यासाठी. ते सगळं होतं. मी पुण्यात 2 विंगमध्ये ATC मध्ये तेव्हा पोस्टेड होते आणि रेग्युलर कंट्रोलिंगचा डे होता. पुण्यातलं कंट्रोलिंग हे मिक्स्ड असल्यामुळे सिव्हिल आणि मिलिटरी ह्याच्यामध्ये एकदम थिक फ्लाईंग चाललं होतं आणि हेडक्वार्टर्समधून फोन येत होता सारखा. तर माझे जे बॉस होते ते म्हणले की एव्हरीथिंग कॅन वेट, हे आत्ता जे चालू आहे समोर आधी ते करायचं. तर मी ते केलं आणि मग मला फोन आला. तर त्यांनी मला एक खूप बेसिक प्रश्न विचारला की सो वैष्णवी, टेल मी अबाउट युअरसेल्फ. तर मी आपल्याबद्दल सांगायला लागले. मग त्यांनी मला विचारलं की वाय शुड यू बी अ ट्रेनर टू एनीबडी. तर मला आधी काही रेलेव्हन्स नव्हतं की थांबा, तुमच्याबद्दल सगळी माहिती हेडक्वार्टरमध्ये असणार आहे. हो, सगळी माहिती, तुमची उंचीपासून तुमच्या शिक्षणापर्यंत सगळं. मग त्यांनी तुम्हाला हा प्रश्न का विचारला, एक, आणि तुम्ही उत्तर काय दिलं, दोन? त्यांनी मला हा प्रश्न विचारला कारण की माझी सायकॉलॉजी आपण जी म्हणतो ट्रेनिंगच्या चेक करायची होती की मी माझ्यामध्ये, त्यांना माहिती आहे की माझ्यामध्ये 1, 2, 3, 4 गुण आहेत, पण त्या गुणांचं मी काय करते ती मला लोकांना द्यायची इच्छा आहे का, किंवा माझ्या एअरफोर्सनी मला जे घडवलं ते मी पुढे पास ऑन करू शकते का, आणि कसं करू शकते, माझी त्याच्याबद्दलची काय अप्रोच आहे. पण त्यांनी जेव्हा विचारलं तुम्हाला तुमच्याबद्दल सांगा, तर तुम्ही काय सांगितलं? मी ऍक्च्युली, हा प्रश्न आपल्याला खूप कॉमन असतो, पण जेव्हा तो येतो आपल्याकडे तेव्हा काहीच सुचत नाही. तर मी त्यांना आधी बेसिक सांगितलं की मी सैनिक स्कूलमध्ये होते आणि त्याच्यानंतर मी 4 वर्षाची असल्यापासून माझं ठरलं होतं की मला एअरफोर्समध्ये जायचं आहे. तर त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन केलं सायकॉलॉजी. 4 वर्षाच्या मुलीला काय कळतं एअरफोर्स? माझा चुलत भाऊ तेव्हा NDA मध्ये होता. माझे दोन्ही चुलत भाऊ तेव्हा NDA मध्ये होते आणि त्यांना आम्ही भेटायला जायचो, कारण आम्ही पुण्यात होतो, तर आम्ही त्यांना भेटायला जायचो. तर ते NDA आणि तिथलं सगळं ट्रेनिंग आणि ते सगळं माहोल बघून आय वॉज 4 years old. पण मी तेव्हा असं ठरवलं की हेच. आणि ते माझे दोघे चुलत भाऊ असे होते की ते जे काही करतील ते मला असं वाटतं की हे असंच बरोबर आहे आणि असंच करायचं असतं. आयडॉल होते एकदम टोटल आयडॉल. तर त्याच्यामुळे तसं घडत गेलं. मग 5वी मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये ऍक्च्युली त्यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सैनिकी शाळा चालू करायचं ठरवलं. त्यापैकी पुण्यामध्ये मुलींची पहिली सैनिकी शाळा चालू झाली आणि तेव्हा ती एशियातली एकच फक्त मुलींची सैनिकी शाळा होती. ऑल्दो इट वॉज नॉट सेंट्रली रन, पण स्टेट रन होती. आणि मग ते एकदमच खूप असा कौतुकाचा विषय होता. त्यामुळे सगळ्यांनी आपलं काय आहे ते सगळं आम्हाला दिलं. म्हणजे आमच्या पहिल्या प्रिन्सिपल होत्या मिसेस अलका वैद्य, पहिले जे कमांडंट होते कर्नल गोखले, ही इज नो मोर. पण त्यांनी आम्हाला, आणि आम्ही 10 वर्षाचे होतो तेव्हा, म्हणजे जेव्हा आम्ही पहिली जी बॅच आमची आली 40 मुलींची, तर आम्ही फक्त 10 वर्षाचे होतो. पुण्यामध्ये मयूर कॉलनीमध्ये शाळा चालू झाली. पत्र्याची शेड वगैरे होती, कारण काहीच कन्स्ट्रक्शन नव्हतं. पण त्याच्यात आमच्यात जे काही अगदी बेसिक गोष्टी बिंबवल्या गेल्या, देशप्रेमाबद्दलच्या असू देत, सेल्फलेस सर्व्हिस, किंवा तिथं मी परत येतो. ओके. कट्टू तुम्हाला विचारलं गेलं होतं की तुमच्याबद्दल सांगा, तेव्हा तुम्ही सांगितलं की मी सैनिक स्कूलमध्ये बाहेर पडले, आणि मग पुढे काय सांगितलं तुम्ही? मी सायकॉलॉजी शिकले आणि ते झाल्यावरती ग्रॅज्युएशन नंतर आमची रिटर्न एक्झाम असते आणि मग ती रिटर्न क्लिअर झाल्यावरती एक 5 दिवसांचा मोठा SSB इंटरव्ह्यू असतो, जो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि ते झाल्यावरती मग सिलेक्ट होऊन एअरफोर्समध्ये मेरिट लिस्ट वगैरे होऊन आले. त्यानंतर माझं ट्रेनिंग जेव्हा झालं, मी एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून माझं स्पेशलाइज्ड ब्रांच होती. आणि मला बेसिकली खूप हॉबीज आहेत. म्हणजे मी पॅडी ड्रायव्हर आहे, मला रायडिंग चांगलं येतं. इनफॅक्ट मला ब्रॉन्झ मेडल आहे शो जम्पिंगमध्ये, हॉर्स रायडिंगमध्ये. मी कराटे ब्लॅक बेल्ट आहे. मला ओरिगॅमीमध्ये खूप इंटरेस्ट होता. अशा अनेक हॉबीज होत्या मला. मला रशियन भाषा बेसिक लेवल झाली होती माझी रशियन भाषेतली. हे सगळं मी त्यांना सांगत होते. आणि मग त्यांनी मला मध्ये विचारलं की पण वाय शुड वी मेक यू अ ट्रेनर फॉर समबडी. सो आय सेड बिकॉज मला माझ्यात ज्या काही गुण बिंबवलेले आहेत,
ही कल्चरली सुद्धा जसं टेक्नॉलॉजिकली म्हणजे फौज पुढे सरकते तशी कल्चरली सुद्धा ती पुढे सरकते. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या, टेक्नॉलॉजी म्हणजे फोन वगैरे नव्हते, त्यामुळे खूप 1-to-1 इंटरॅक्शन होतं आणि त्याचा हळूहळू अभाव येत जातो. मला असं वाटलं की हे सगळं त्यांना त्या नवीन येणाऱ्या पिढीमध्ये बिंबवलं गेलं पाहिजे. देशप्रेम किंवा इंटिग्रिटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ज्या OLQs असतात, त्या डेव्हलप मी करू शकते असं मला वाटतं. माझं सायकोलॉजी बॅकग्राऊंड होतं, त्याच्यामुळे ते समोरच्याला समजून त्याचा पूर्ण त्या व्यक्तीचा ऍक्सेप्टन्स घेऊन मग त्याला फौजच्या तौर तरीकेमध्ये आपण मोल्ड करू शकतो. तर म्हणजे हे उत्तर मी त्यांना दिलं. मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, देन पॅक युअर बॅग्स आणि 15 दिवसांनी यू हॅव टू मूव्ह. तर मला काहीच माहित नव्हतं की मूव्ह म्हणजे कुठे जायचं, काय, कसलं ट्रेनिंग, काय म्हणजे. तर आणि बॉस शेजारी बसला होता, तर त्यांनी विचारलं काय आलं. मी म्हणलं की सर असा असा फोन होता. तर ते म्हणले कुठे, मी सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाहीये. मी म्हणलं हो. आणि माझ्या मनात इतकं असं धडधडत होतं की हे काय, कशाबद्दल आहे. मग झालं सगळं, कंट्रोलिंग वगैरे संपलं, पॅकअप झाला, आम्ही निघत होतो. तर बाहेर पडताना माझ्या पाठीवर थाप मारली आणि ते मला म्हणले की तू NDA मध्ये पहिली जी बॅच येणार आहेस त्याचं ट्रेनर म्हणून जाणार आहेस. तर मला इतका शॉक, म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी, पण तो इतका शॉक होता. तर मी म्हणलं की सर तुम्हाला माहिती होतं. ते म्हणजे ऑब्व्हियसली मी अप्रूव्ह केलं, मी रेकमेंड केलं आणि त्याच्यामुळे ते होऊ शकलं. तर मी आय एम थँकफुल की त्यांना माझ्यात असं वाटलं की मी काहीतरी करू शकते. आणि मग ते झाल्यावरती माझं ट्रेनिंग झालं आणि मी NDA मध्ये पोचला. तिथून मग गोष्ट सुरू होते की मग तुम्ही तिथे गेल्यानंतर ऍक्च्युली ज्या मुली आल्या किंवा तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ऑलरेडी, तर ते सगळंच तुम्हाला छोटे छोटे बदलायला लागत असतं ना. ज्या फक्त मुलांसाठी होत्या तिथं मुली पण आल्या, ते तुम्ही कसं मॅनेज केलं, काय तयारी झाली. NDA मध्ये बेसिकली तुम्ही म्हणा 2000 कॅडेट्स असतात आणि 75 वर्ष तुम्ही म्हणलात की 2000 मुलं तिथे होती. खूप कमी वुमन ऑफिसर्स तिथे पोस्टेड असायच्या, एज्युकेशन किंवा अशा, किंवा प्रोफेसर्स बायका ज्या तिथे ज्यांना अकॅडमिक शिकवतात. बाकी स्त्रियांचा त्यांचा असं काही संबंध नव्हता. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला असं खूप ग्रांटेड घेतो किंवा घेतलं जातं पुरुषांकडून, की बाथरूम्स, NDA मधली सगळी बाथरूम्स ही म्हणजे तिथे शार जे होते ते शार कर्टननी फक्त बंद केलेले होते. तर त्याला एक प्रॉपर बंद करणं, किंवा मुलींच्या प्रायव्हसीसाठी की ज्या विंडोज होत्या त्याचे एक NDAचे टिपिकल कर्टन्स असतात, तेच लावायचे असतात. पण तितके दिवस कोणाला की ते थोडेसे ट्रान्सलुसंट आहेत की त्याच्यातून लाईट पास होते. मग ते त्याचं कापड बदलणं. मुलींसाठी युनिफॉर्म मध्ये फार आम्ही काही बदल केले नाहीत, कारण ते जे आर्म फोर्सेस मध्ये लागतात तेच सगळे युनिफॉर्म होते. पण स्विमिंग कॉस्ट्युम्स नवीन घ्यावे लागले, किंवा आधी PT मध्ये वगैरे ते गंजीज वापरत होते, त्याच्यामध्ये टी-शर्ट्स रिप्लेस झाले. आणि ह्या सगळ्या ऍक्च्युली काय म्हणतात, ह्या फिजिकल गोष्टी होत्या. पण माइंडसेट जो आहे तो बदलणं खूप अवघड होतं. म्हणजे फक्त माइंडसेट कोणाचा, सगळ्यांचा, मुलींचा माइंडसेट की मुली तर याच्याच होत्या. आणि त्या आल्या तेव्हा त्या तर खूपच पंप्ड होत्या, म्हणजे त्यांना तर उद्याच सगळी दुनिया अगदी जिंकायची होती. पण बाकी लोकांचं असं होतं की जेव्हा न्यूज आल्या तेव्हा सोशल मीडियावर म्हणा किंवा आपापसातही चर्चा जेव्हा ह्या सगळ्या XNDS ची चालली होती, त्यांना असं होतं की काय हे, कशाला मुली आणि कशाबद्दल ह्या काही करू नाही शकणार. कारण NDA मधलं ट्रेनिंग खूप टफ आहे, म्हणजे ते कुणासाठीच सोपं नाहीये. हे नाही होणार, ते नाही होणार. आणि शेवटी ऑब्व्हियसली 75 वर्ष जिथे फक्त मुलं आहेत त्यांना एकदम मुली येतील, मग काय आपण काय, म्हणजे काही नसलेले सुद्धा लोकांनी मग आपण त्यांच्याशी बोलायचं की नाही बोलायचं, किंवा हे करायचं की नाही. मला वाटतं की बोलायचं का नाही बोलायचं, माझ्याशी बोल, तसंच त्यांच्याशी पण बोलते. कॅडेट्स आहेत. तर सुरुवातीला कॅडेट्सना म्हणजे मुलांना तर सांगितलं होतं की त्यांच्याशी अननेसेसरीली काही कॉन्व्हर्सेशन वगैरे नाही ठेवायचं. ऑफिसर्सना आम्हाला सांगावं लागायचं की ते कॅडेट्स आहेत, त्यांना त्यांच्याशी बोला आणि ट्रेन करा. ते काही फक्त म्हणजे मी आय वॉज देअर की त्यांचं जनरल ओव्हरऑल वेलबिंग बघायला. पण कारण तुम्ही ट्रेनिंग आयसोलेट नाही करू शकत कुणाचं, ते इव्हेंच्युअली जेव्हा युद्ध होईल तेव्हा सगळ्यांनी एकत्रच लढायचंय. आणि NDA मध्ये मुली नवीन होत्या, पण आर्म फोर्सेससाठी मुली नवीन नव्हत्या. आर्म फोर्सेसमध्ये मुली ऑलरेडी होत्या, चांगलं करत होत्या. इनफॅक्ट परमनंट कमिशन पण मिळालं होतं.
CEO बनण्याच्या मार्गावर मुली आहेत, आता बनल्याही. आणि त्याच्यामुळे लोकांना असं सारखं सांगलं की हे तुमचाच पार्ट होणार आहे, तुमच्याच युनिट्समध्ये येणार आहेत, ऑफिसर्सना सुद्धा. मग हळूहळू लोकांना ते कळायला लागलं. जसं जसं हळूहळू कॉम्पिटिशन झाल्या, टेस्ट व्हायला लागल्या, मुली सगळ्याला म्हणजे हे काय लोकांनी आपल्या मनात केले न्यूनगंड होते किंवा काहीही त्यांना वाटत होतं मुलींबद्दल, ते हळूहळू त्या सगळ्या तोडत गेल्या की आम्ही हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, किंवा हे नसेल, मला ही गोष्ट पहिल्यांदा नाही जमली तर मी पुन्हा पुन्हा करीन, पण येत नाही म्हणजे काय. किंवा अगदी एक्झाम्समध्ये तर त्यांना काही फार प्रॉब्लेम आला नाही, पण फिजिकल ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच टेस्ट केली. किंवा ते अगदी काय टेस्ट असायचे सो त्याच्यामध्ये असतात की 1.6 किलोमीटरचा रन असतो, एक फर्स्ट टर्मसाठी असतात ह्या सगळ्या टेस्ट. प्रत्येक टर्मची डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढत जाते. स्प्रिंट असते, पुशअप्स असतात, पुलअप्स असतात, चिनअप्स कराव्या लागतात, बेसिक जे फिजिकल फिटनेसचे पॅरामीटर जे एक्सरसाइज असतात ते करायचं. आणि मुलांमध्ये आणि मुलींमध्ये ऑब्व्हियसली डिफरन्स होता, कारण फिजिकली काही कॉम्पिटिशन नाहीये, मुलं मुलींपेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. बरोबर. पण जेव्हा एन्ड्युरन्सची गोष्ट येते, म्हणजे क्रॉस कंट्री असते 14 किलोमीटर, त्याच्यामध्ये टाइम बाउंड असते ती. बरं. तर त्याच्यामध्ये खूपदा, कारण ती इतकी एक्झॉस्टिंग असते, इतकं प्रेशर असतं, कारण ती स्क्वॉड्रन वाईज असते. सो त्याच्यामध्ये फर्स्ट स्क्वॉड्रन, सेकंड स्क्वॉड्रन, आणि त्याच्यामध्ये नंबर्स वगैरे ते खूपच कॉम्पिटेटिव्ह असते. क्रॉस कंट्री आणि ते वेळेत संपवावं लागतं. आणि क्रॉस कंट्री ही अकॅडमीची एकदम धडकन आहे की खूप इम्पॉर्टंट इव्हेंट. त्याच्यामध्ये खूप मुलं पडतात, फेंट होतात. पण मी त्या मुलांना म्हणलं होतं की तुम्ही काय वाटेल ते करा, तुम्ही चालत या, म्हणजे कोणी फेंट होऊन पडलं तर बघा त्या माझ्या धाकाने असं, किंवा त्यांच्यात ऍक्च्युअली केपेबिलिटी, कारण मेंटली त्या खूप स्ट्रॉंग होत्या. त्याच्यामुळे स्ट्रॉंग होत्या का तुम्ही बनवलं होतं? मी थोडं केलं असेल कदाचित, पण त्या आल्या तेव्हाच त्यांना माहिती होतं की आपली पहिली बॅच आहे NDA मध्ये, आणि आपण जर का चुकलो, त्यांना आम्ही सारखं सारखं सांगायचो की तुमची एक चूक आणि तुम्ही पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी एखादा मार्ग बंद कराल. त्यामुळे त्यांना ह्याचं कम्प्लीट अवेअरनेस होता की त्यांच्यावरती फक्त स्वतःची नाही तर येणाऱ्या पिढींची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामुळे त्या अगदी सगळ्यात पूर्ण आपलं सगळं तन मन लावून सगळं करायच्या, आणि सारखं सारखं विचारायचं की हे बरोबर आहे ना, मी अजून कसं इम्प्रूव्ह करू, हे कसं करू, ते कसं. त्यांना इतकाच त्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात प्रूव्ह करायचं होतं की आम्हाला त्यांना कधी कधी सांगावं लागायचं की इट इज ओके, तुम्ही कधी कधी यू विल फेल, एखादी गोष्ट पहिल्या झटक्यात नाही येणार, असं होऊ शकतं. पण त्या इतक्या पेटलेल्या होत्या की आम्हाला असं वाटायचं की अरे म्हणजे मी तिथे उभी राहते, नाही तर काहीतरी एक्स्ट्रा काय व्हायला नको. त्यांच्यातलं कधीच कोणी क्रॉस कंट्रीमध्ये पडलं नाही, सगळ्यांनी क्रॉस कंट्री पूर्ण केली. असं कधी म्हणजे धाकानी असेल किंवा त्यांच्यात ती विल पॉवर होती की मी मागे नाही राहिली पाहिजे अजिबात कशातही. त्यामुळे त्या कधी कुठलीही कॉम्पिटिशन असली तरी त्यांच्या, आणि असं दिसायचंच त्यांच्या चेहऱ्यावर की येत नाही म्हणजे काय, मी हे करणारच. सगळ्यात तिथे बरेचसे हॉबी क्लब्स वगैरे असतात, सगळ्यात पार्टिसिपेट करत होत्या. पहिल्या टर्ममध्ये सेलिंग वगैरे होतं, त्याच्यातही त्यांनी त्या पार्टिसिपेट करून त्या इंटर अकॅडमिक बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स होत्या, त्याच्यात पार्टिसिपेट करतात. त्यांना लगेचच मेडल्स मिळायला लागली, कारण मी असं फौजमध्ये म्हणतात की एव्हरीथिंग इज मेंटल. करेक्ट. सो एकदा तुम्ही मनात किंवा म्हणजे मनानं तुम्ही ते घेतलं, ठरवलं की ते होणारच. पण या सगळ्यामध्ये ना वैष्णवजी, ट्रेनरचं मुख्य काम असतं की इथून ट्रेन करणं, म्हणजे फिजिकली फिटनेस तो बाय द ओव्हर द पिरियड ऑफ टाइम येत जातो, पण इथून येणं फार गरजेचं आहे. ती बॅच किती मुलींची होती? ती बॅच होती टोटल मुली तेव्हा 19 मुली जॉईन झाल्या. आणि एक मुलगी पहिल्या 3 महिन्यात तिने सोडलं फॉर हर पर्सनल रिझन्स. आणि सेकंड टर्म मध्ये एका मुला बिकॉज ऑफ इंजुरी ती बाहेर पडली, मेडिकल रिझन्स, आणि मग बाहेर पडणार त्या 17 मुली बाहेर पडल्या. अच्छा, मग ह्या 17 मुलींना तुम्ही जेव्हा ट्रेन करत होता तेव्हा ऑफकोर्स कुठेतरी त्याही नर्वस होत असणार, कुठेतरी त्या डिप्रेस होत असणार की आपण ठरवलं वेगळं दिसतं आपल्याला काहीतरी छान, पण ऍक्च्युली ते करताना अरे बापरे उगीच आलो इकडे असं वाटतं. म्हणजे साधं ट्रेक करताना वाटतं की अरे ट्रेकिंग जाऊया, पण गेल्यावर वाटतं की अरे उगीच आलो इकडे, इथं तर ट्रेनिंग होतं. अशा वेळेला तुम्ही तुमचे अनुभव काय सांगू शकाल का, की काय तुम्ही मुलींशी बोलत होता, की मुलींचे काय प्रॉब्लेम होते, मेंटल ब्लॉक्स कसे ओपन केले, काय त्यांचे ब्लॉक होते का, की ते बाहेर पडल्यावर त्यांना एकदम मोकळं वाटायला लागलं, सांगू शकाल? हो, म्हणजे मेंटल ब्लॉक अगदी माझ्यापासून जरी सुरुवात केली तेव्हा आर्म फोर्सेस बाहेरून जे एकदम रोजी पिक्चर दिसतं की सगळी अरे किती छान आहे, म्हणजे युद्ध झालं तरच, नाही तर निवांत, तर तसं अजिबात नसतं.
खूप काम असतं. म्हणजे 8 तासाची ड्युटी असं म्हणतात, पण मला आठवत नाही की मी कधीच असं 8 तास ड्युटी करून घरी गेले, किंवा माझा बॉस म्हणतो किंवा असं नाही, पण ते एक विलिंगनेस आहे की हे माझं काम आहे, हे मी करायला हवं. आणि SSB मध्ये असं सिलेक्शन प्रोसेस होते की स्ट्रक्चर्ड आहे की ते अशीच लोक छाटून घेतात की जे ह्या सगळ्याच्या बियॉन्ड, सर्व्हिस बियॉन्ड सेल्फ आहे ती करू शकतात, अशीच लोक ते घेतात. आणि मेंटल ब्लॉक असतोच त्यांच्या, अगदी फॅमिलीमधनं आलेले मेंटल ब्लॉक, लहानपणापासून एखादी गोष्ट आपल्याला शिकवली जाते. म्हणजे ज्या राजस्थानमधून वगैरे आलेल्या मुली होत्या त्यांना अगदी छोट्या छोट्या सांगितलं की म्हणजे शॉर्ट्स घालायच्यात आणि शॉर्ट्स घालून आता पळायला जायचं, तरी त्या खूपदा बाहेर रूम मधून बाहेर येत नव्हत्या की अरे शॉर्ट्स घालून म्हणजे कसं बाहेर येऊन संकोच. पण म्हणजे तर हे करायचंय, नाहीतर घरी पाठवणार असं म्हणलं की लगेच बाहेर येऊन सगळं करायच्या. किंवा म्हणजे ह्या फिजिकल पेक्षा त्यांना मेंटली खूपदा असं वाटायचं की अरे म्हणजे मी इथे आउटसाइडर आहे का, मी पण एवढाच अभ्यास केला, मी पण तीच टेस्ट पास केली, मी रोज तेच करते, मग अजूनही ऍक्सेप्टन्स का नाहीये, का नसतो, म्हणजे असं का व्हायचं. इनिशियली थोडा रेझिस्टन्स होता, म्हणजे फ्रॉम दी ऑपोजिट जेंडर, की आता ह्या मुली आहेत कसं करतील, आणि त्यांना इनिशियली एकदम मिक्स पण नाही केलं सगळ्यांमध्ये. त्याच्यामुळे लोकांना कळायचं नाही की त्या खरंच हे सगळं करू शकतात. मग हळूहळू जसं लोकांना त्या अजून बाकी कॅडेट्समध्ये मिक्स व्हायला लागल्या, तेव्हा मग लोकांना कळलं की अरे ह्या करतात. म्हणजे अगदी पनिशमेंट व्हायची, किंवा एक करेक्टिव्ह ड्रिल म्हणतो आम्ही त्याला. तर सिनियर्स जेव्हा द्यायचे तेव्हा सिनियर्स म्हणायचे की इथे कोणी गर्ल कॅडेट असेल तर तिने साईडला उभं राहा. तर सुरुवातीला त्या उभं राहायच्या. मग त्यांना कळलं की जर का आपण ह्या मुलांबरोबर सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या नाहीत तर हे ऍक्सेप्टन्स येणार नाही. आम्ही सांगायचो की तुम्ही दरच वेळेस उठून जर का बाजूला उभे राहिलात तर तुम्ही कधीच त्याचा पार्ट होणार नाही त्या कोर्सचा. तर तुम्हाला जे काय ते सगळं त्यांच्या बरोबरच आणि तेवढ्याच इंटेन्सिटीने करायला पाहिजे, तरच ती मुलं तुम्हाला म्हणतील की हो या आमचाच एक पार्ट आहेत. मग त्या हळूहळू मग त्या बोलायच्या नाहीत. कोणी विचारलं की ते गर्ल कॅडेट आहे का, तर त्या काहीच बोलायच्या नाहीत. ते जे चालू आहे ते करत राहायच्या. मग थोड्या वेळाने त्या सिनियर कॅडेटला कळायचं की आय थिंक तिथे कोणीतरी मुलगी पण काहीतरी एक्सरसाइज करते. नाही पण कळायचं म्हणजे अदरवाईज कळत नव्हतं. नाही, केस वगैरे त्यांचे सगळ्यांचे सेम, युनिफॉर्म सेम, काही म्हणजे कळण्याचा असं काही फार संबंध नव्हता. जर का सगळे पाठमोरे असतील किंवा सगळेजण सारखा रोल करत असतील तर काही कळत नाही. म्हणजे अनलेस अँड अंटिल तुम्ही बोलत नाही तोपर्यंत कळत नाही की मुलगा आहे का मुली, किंवा लांबून चालला एक अख्खा स्क्वॉड असेल तर नाही कळू शकत. पण तुम्ही जसं पण मगाशी म्हणालो की शेवटी निसर्गाचीच असं आहे की पुरुष जास्त स्ट्रॉंग असतो, ताकदवर, आणि महिला कमी असते. मग जेव्हा हे असं तुम्ही सांगायचं की पुरुषांबरोबर तुम्ही म्हणजे जेंट्स कॅडेट बरोबर तुम्ही काम करत, त्याशिवाय ते आपल्याला ऍक्सेप्ट करणार नाहीत, अशा वेळेला तो प्रॉब्लेम येत नव्हता ताकदीचा वेन इट्स कम टू असं काही करायचं असेल? नाही, जेव्हा या करेक्टिव्ह ड्रिल्स वगैरे होतात तेव्हा ताकदीचा प्रश्न होतो. तेव्हा इट इज ऑल अबाउट एन्ड्युरन्स, की तुम्ही किती ते सगळं करू शकता. ज्या टेस्ट वगैरे होत्या त्याचे पॅरामीटर्स वेगळेच होते. की समजा मुलांनी 10 पुशअप करायच्या असतील तर मुलींनी 7 पुशअप करायच्या किंवा 8 पुशअप करायच्या. पण जेव्हा ह्या सगळ्या जे केडेटमध्ये जे ट्रेनिंग होतं की केडेटच दुसऱ्या केडेटला ट्रेन करतो, ते इसेन्शियली एन्ड्युरन्स आहे. की तुम्ही तेवढा वेळ समजा पुशअप, तुम्ही 15 पुशअप नाही मारायचे पण पुशअप पोझिशन मध्ये राहायचंय 15 मिनिटं, तो एन्ड्युरन्स आहे. आणि तो मेंटली तुमच्या बरोबर खेळतायत ते, की फिजिकल स्ट्रेंथ नसेल पण त्याच्या एकदा तुमची फिजिकल स्ट्रेंथ संपली की तिथून पुढे मेंटल स्ट्रेंथ चालू होते. की मग मेंटली तुम्ही किती वेळ तिथे करू शकता. आणि हे सगळं ह्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही पुढे डिप्लॉयमेंटवर जाता किंवा अगदी अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला ड्युटी करावी लागते. फिजिकली तुम्ही कधी ना कधी गिव्हअप करताच, कुणाचीही बॉडी असो, पण मग तिथून पुढे मग ती मेंटल स्ट्रेंथ जी तुम्हाला पुढे घेऊन जाते, त्यासाठी हे सगळं ट्रेनिंग असतं. तुम्ही ट्रेनर आहात, तो मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा ती राहावी म्हणून असं काही एक्सरसाइजेस तुम्ही करायचा किंवा काय सांगायचं, कशामुळे वाढते मेंटल स्ट्रेंथ? एकतर स्वतःवरचा विश्वास, आणि जोपर्यंत एखादी गोष्ट करून बघितली नाही तर ती कळणारच नाही कधी आपल्याला की हे मला येईल का नाही. आधीच कुठलं तरी बघून वाचून की अरे ते खूप अवघड असतं, नको मी नाही करत हे, तर ते कधीच जमणार नाही. करून बघून मग आपल्याला कळेल की ओके मला हे 50% येतं, अजून 50%साठी मी हे करेन. आणि त्याबरोबर आमच्या शाळेमध्ये वाचनाची आम्हाला सगळ्यांना खूप सवय लावली होती. त्यामुळे आम्ही खूप वाचायचो. लोकांचे त्याच्यामुळे एक्सपिरियन्सेस, ऑटोबायोग्राफीज, की लोकांनी म्हणजे मला तर अरे फक्त इथून उठून तिथे जायचंय, लोक तर किती लांबून चालू झाले इथे पोहोचण्यासाठी. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये एक सगळ्याचं जेव्हा तुम्हाला कदर असते प्रत्येक गोष्टीची, तेव्हा गोष्टी अचीव्ह करणं किंवा मेंटल स्ट्रेंथ ठेवणं
हे सोपं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ध्येय किंवा एखादी गोष्ट मला हे करायचंय हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ऑटोमॅटिकली आतनं ती शक्ती ऊर्जा सगळं तुम्हाला जनरेट होते. जर का माहीतच नाही की काय करायचंय किंवा असं काहीतरी चालू ओके सगळे करतात म्हणून मी पण करते त्याच्या मग त्याला काही अर्थ राहत नाही. पण जर का मला ध्येय असेल की हे करायचं आहे मला सैन्यात जायचं आहे किंवा मला ही क्रॉस कंट्री आता पळायची आहे काही ह्याच्यात चॉईस नाही की ते ऑटोमॅटिकली ती सगळी स्ट्रेंथ येते मेंटल स्ट्रेंथ फिजिकल स्ट्रेंथ. तुम्ही असं काही उदाहरणं सांगाल काय तुमच्या टीम मधली 17 जणांची ज्या मुली होत्या त्यांची अशी काही तुम्ही ट्रेनर होता तर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी असं काही उदाहरण सांगू शकाल की एक मुलगी तुमच्याकडे आली आणि मग तिचे काय इश्यू होते आणि मग ते कसे सॉल्व्ह झाले असं काय सांगता येईल? हो मग ॲक्च्युली प्रत्येकच मुली म्हणजे त्या मागे एक त्यांची स्टोरी होती. पण त्यातल्या त्यात एक मुलगी होती तिची आई तिथे यायच्या आधी जस्ट कॅन्सरनी गेली होती आणि ती तिच्या आईशी ऑब्व्हियसली खूप अटॅच्ड होती 12वी जस्ट झाली होती आणि तिच्या आईची खूप इच्छा होती की तिने NDA मध्ये यावं. पण ती आल्यावरती सारखं सारखं तिला तेच पुन्हा आठवायचं की आईबद्दल हे ते आणि तिचं लक्ष कायम तिथेच असायचं घरी असायचं. मग पहिली क्रॉस कंट्री झाली आणि थोडी वजन पण होतं तर मी तिला म्हणलं की असं नाही चालणार आहे तुला ह्याच्या बियॉन्ड जावंच लागेल. मग मी तिला म्हणायचे की जर का तुझी आई असती इथे तर तिला काय वाटलं असतं जर का तू पळाली नसतीस व्यवस्थित किंवा तू रायडिंग केलं नसतंस व्यवस्थित किंवा तुला जर का वेपन पकडता आलं नाही तर तिला काय वाटेल. तर त्याच्यातनं ती मुलगी इतकी बदलली की रायडिंगमध्ये आधी तिला म्हणजे नकोच तिथं ती अवॉइड करायची काय काय. पण त्यानंतर मी सांगितलं की ही तुझं मोटिवेशन हे तुझ्या लॉसमध्येच आहे की आई जरी तुझी गेली असेल पण तिची इच्छा होती तू विचार कर की त्यांना किती चांगलं वाटेल. त्या मुलीनी म्हणजे शेवटी जेव्हा एखादी टर्म पासआउट होणार असते त्यासाठी सगळे कॅडेट्स एक डिस्प्ले करतात पेरेंट्ससाठी त्या डिस्प्लेसाठी रायडिंगमध्ये तिचं सिलेक्शन झालं. त्याच्यामुळे आणि अशा खूप स्टोरीज की ज्या मुली ह्याच्या आधी एकतर या कोविडमधून आलेले कोविड बॅच सगळेजण त्याच्यामुळे कधीच धरती मातेला पाय लागलेले नव्हते. तर खूप इंजुरीज एक मुलगी होती जिने अगदीच फ्रेल म्हणजे खूप बारीक अगदीच सगळे बोन्स वगैरे असायचे. मला खरंच म्हणजे मेंटली मला वाटायचं की ही कसंही कोपअप करणार आहे. तर आम्ही तिला सांगायचो की हे असं करायचं आहे आणि हे नाही झालं तर चॉईस नाही घरी जायचं. तर मी तिला पाहिलंय रात्री तिच्या रूममध्ये पुशअप्स करताना आणि किंवा सकाळी जिथे चालायला परमिशन असेल समजा तिथे पण ती पळायची की मी अजून करते. मग तिला इंजुरी झाली शिनबोन फ्रॅक्चर झालं पण ती मुलगी अजिबात मागे फिरायला तयारच नव्हती. आम्ही तिला सांगितलं हे खूप इंजुरी आहे तुला सिक लीव्हवर पाठवावं लागेल. ती मुलगी घरीच जायला तयार नाही. ती म्हणायची मी इथे राहते इथे अभ्यास करते घरी नको तुम्ही मला काढून टाकाल का. ती कुठली होती? ती दिल्ली मेरठची होती ऍक्च्युली. पण त्याच्यानंतर अजून एक मुलगी होती तिचे वडील गेले ड्युरिंग ट्रेनिंग. तर पण ते जेव्हा गेले तिच्या आईचा फोन आला मला. तिच्या आईला टेन्शन ह्याचं होतं की जर काही परत घरी आली तर हिला काढून टाकतील का अकॅडमीमधनं. त्याच्यामुळे ती म्हणली की मी सगळं करून येतलं तिला परत नका पाठवू. तर मी म्हटलं अलाउड आहे आम्ही तिला पाठवतो. ती मुलगी रडली ऑब्व्हियसली पण जेव्हा ती परत आली तिने म्हणजे ते काय उसणं अवसान असेल पण जे काही असेल त्यानंतर त्या मुलीने कधीच मागे वळून नाही पाहिलं. आणि इतके दिवस तिच्या गोष्टींमध्ये कशी थोडी वीक होती अकॅडमिक्समध्ये वगैरे तिने सगळं मग ह्या मुलींनी स्वतःचं जे काही त्यांचा लॉस होता किंवा आपल्या कमी होत्या त्या सगळ्या पॉझिटिव्हली फिरवल्या. एक खालसा म्हणजे पंजाबी मुलगी होती सरदार तिचे केस कापले नव्हते कारण की ती खालसा होती आणि रिलिजियस पर्पजसाठी तुम्ही केस लांब ठेवू शकता. तर तिला वेळ लागायचा बाकी मुलींचा पेक्षा कारण ते सगळे केस आणि टिपिकली केस बांधावे लागायचे. तर तिच्या ज्या कोर्समध्ये तिला हेल्प करायच्या मग तिला कळलं की ओके इथे मला वेळ लागतो पण मला अभ्यास करताना वेळ लागत नाही मी तो पटकन करते. मग ते करताना ती केस विंचरेल किंवा आम्ही तिला सांगायचो की तू कपडे तुझे अशा प्रकारे रेडी करून ठेव तर तुला कमी वेळ लागेल. आणि त्या स्वतःहून पुढे येऊन विचारायचं की मी आता काय करू. कारण त्यांच्या युजली अकॅडमीमध्ये काय आहे की केडेटला ह्या गोष्टींमध्ये ट्रेन करतो पण कारण ह्यांचीच पहिली बॅच होती तर ह्यांना शिकवायला कुठला दुसरा केडेट नव्हता. सो आमचं इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर खूपच क्लोज होतं. त्याच्यामुळे केडेटला काय वाटतं हे आम्हाला आणि थोडीशी आणि आम्हाला तरी तफावत आहे कारण की जो केडेट हे गेल्या टर्म मध्ये हेच करत होता
त्याला त्याचं जास्त कनेक्शन आहे. त्यामुळे त्या मुली ऍक्च्युली स्वतः बऱ्याच गोष्टी शिकल्या. मुलांची मग जे सिनियर केडेट्स त्यांना सांगायच्या की सर हे कसं करायचं, मग ते केडेट्स, मग हळूहळू असं करत केडेट्सना पण ऍक्सेप्टन्स आला. त्या 10 मीटर जम्प होती आणि ती कंपल्सरी असते. प्रत्येक टर्मच्या सुरुवातीला 10 मीटरची जम्प इज कंपल्सरी. ती नाही केलं तर तुमचं पुढची अख्खी टर्मच अवघड होऊन बसते. हो का? 10 मीटर्स करायलाच पाहिजे. हो, 10 मीटर जम्प स्विमिंग मध्ये टर्म चालू झाली की पहिला दिवसच 10 मीटर जम्प. तर सगळ्यांना स्क्वॉड्रनचं मोटिवेशन असतं असं काय काय. तर आणि ह्या मुलींची ज्या दिवशी जम्प होती तेव्हा अख्खी अकॅडमी आली होती की आता काय करतात ह्या मुली. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एकतर पाण्यातून बाहेर या, नाहीतर तिथेच राहा, येऊच नका. तर पण त्याच्यातल्या एकाही मुलींनी अजिबात कोणी टर्न बॅक नाही केलं. सगळ्यांनी एका मागे एक. आणि त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही असा सिक्वेन्स लावला की ज्यांना कदाचित थोडी भीती वाटू शकेल त्या सगळ्यात आधी, आणि ज्यांना येत होतं त्या सगळ्या मागे. त्यामुळे टक 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 एक 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 करून. आणि वेन दे केम आउट, म्हणजे काय 16-17 वर्षाच्या मुली असतील, मॅक्सिमम 18, त्यांना इतका आनंद झाला होता की. आणि मग त्या मुलांच्या शरीर चालून एकदम असं वर मान करून वगैरे की आमच्यातलं कोणीच रिफ्यूज नाही मारला. त्याच्यामुळे हळूहळू त्यांचे एक एक एक्सपिरियन्सेस पण त्यांना बळ देत. एक आता सायकोलॉजी आणि माइंड गेम आपण बोलतो ना, तर ही 17 ज्या मुली होत्या वेगवेगळ्या भारताच्या सेक्टरमधून आल्या असतील, तर त्या सेक्टरनुसार त्या राहणीमानाचं एक कल्चर असतं. म्हणजे राजस्थानी एक कल्चर असतं, पंजाबी एक असतं, महाराष्ट्र एक आहे. ह्याचा फरक तुम्हाला तिथं जाणवला का की त्या सेक्टरमधून आलेल्या मुलींचा तो माइंडसेट वेगवेगळा आहे, आणि मग तो एका पेजवर कसा आला? हो, मग त्यांच्यात तर होताच. इनफॅक्ट मी जेव्हा जॉईन तेव्हाही होता. ह्या मुलींमध्ये होतं की ज्या पंजाब हरियाणा मधल्या मुली होत्या, तिथल्या मुली म्हणजे अदरवाईज त्या फिजिकली खूप स्ट्रॉंग होत्या, त्यांना ते सगळ्याची सवय होती. पण शॉर्ट्स घालून बाहेर येणं किंवा माझे केसच कापले ह्या गोष्टींचा त्यांना खूप शॉक होता की, किंवा मुलांशी बोलणे ह्या गोष्टींचा त्यांना जरा बाऊ होता की हे असं करायचं नाही, हे असं करायचं. वेरच थोडंसं आपण सदर्न स्टेट्समध्ये गेलो तर भीती नसते कशाची की काय म्हणजे कायच होईल, हा असं होतं. त्याच्यानंतर काही मुली ज्या होत्या दिल्ली वगैरेच्या, त्या थोड्याशा आउटस्पोकन होत्या की म्हणजे त्यांच्यात जास्त कॉन्फिडन्स होत्या. लहान गावांमधून आलेल्या मुलींमध्ये ऑब्व्हियसली थोडा कॉन्फिडन्स लो होत्या. त्या मुलींचा आधी ऑब्व्हियसली आपापसात पटायचं नाही. मग एकदा हे, आणि ह्याचा ट्रेनिंगमध्ये खूप फरक पडायचा की त्यांचं, कारण त्या 17च आहेत शेवटी, त्यांचं ट्रेनिंग आपापसात व्हायला पाहिजे. मग एक दिवस मी आणि माझ्याबरोबर मेजर सुष्मिता म्हणून आम्ही दोघी ऑफिसर्स त्यांचं ट्रेनिंग बघायचो. तर आम्ही म्हटलं हे काय असं होणार नाही. मग एक दिवस आम्ही काही प्रकारच्या पनिशमेंट्स असतात एनडीए मध्ये, तर ज्याच्यानी तुम्ही ऑल फॉर वन फॉर ऑल, तुम्ही सगळ्यांनी एकमेकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. तर जर का ती एखादी व्यक्ती मागे राहिली तर सगळ्यांना ती पनिशमेंट होत राहील. जवळजवळ ती अख्खी रात्र आम्ही हाच लेसन लर्न करत होतो की तुम्ही सगळे ही एक टीम आहे, आणि जर का तुम्ही एखाद्याला मागे सोडलं तर सगळेच हरणार. पण त्या एका रात्रीनंतर बाथरूममध्ये जे वॉटर सेशन्स झाली त्याच्यानंतर कधीच अजूनही, आता त्या पासआउट होऊन आपल्या PCTS मध्ये आहेत, पण त्यांची आता ती एकी हेच बळ जे अगदी त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की पनिशमेंट असतील तर एखादी मुलगी वीक असेल तर तिला पनिशमेंटमध्ये दुसरीच मुलगी तिच्या ऐवजी जाईल, किंवा असं त्या एकमेकींना रिप्लेस करायच्या. आणि त्याच्यामुळे ते त्यांना सगळं खूप जमलं. आणि जॉग्राफिकली जे आपण म्हणतो तसं, जेव्हा मी कमिशन झाले तेव्हा दिल्ली वगैरेच्या मुलीला, नॉर्थ इंडियन मुली होत्या, त्यांना त्या असं म्हणायच्या की नाही आता खूप उशीर झालाय, परत अकॅडमी जेव्हा आम्हाला लिबर्टी असेल जायला पाहिजे. आम्हाला असं वाटायचं की, किंवा त्या घरच्याही जेव्हा स्टोरी सांगायच्या की संध्याकाळी मग घरी यायचं वगैरे, तर आम्हाला असं वाटायचं की का घरी यायचं, म्हणजे रात्री उशिरा येणं ह्याच्यामध्ये, अनलेस अँड बाय कामासाठी गेलं असेल तर उशीर, आईला सांगितलं की इट इज ओके, पोचाल तुम्ही घरी. पण नॉर्थ इंडियामध्ये असं नाहीये, तुम्ही अमुक इतक्या वेळेत घरी पोहोचायला पाहिजेत, नंतर तुमच्या वेळेला कॉन्स्टंटली तुमच्या फोन हे येते. कल्चरल डिफरन्स ऑब्व्हियसली म्हणजे असतात. या तुलनेत महाराष्ट्रातल्या मुली कशा असतात? महाराष्ट्रातल्या मुली म्हणजे आपल्याला, म्हणजे खरंच आपण खूपच माझला थँकफुल असायला पाहिजे आपण की खूप गोष्टींचं फ्रीडम आहे. नुसतं फ्रीडम नाहीये, ऍटलिस्ट म्हणजे पुणे वगैरे ह्याच्यामध्ये, आणि आता गावांमध्येही मी बघते की बऱ्याच गोष्टींचं मुलींना फ्रीडम असतं. त्याही शिवाय पुश केलं जातं की घरात बसू नकोस,
हे कर, हे शिक, ते शिक, हे आलं का तुला, असं कसं, रडायचं नाही, उभी राहा तिथे, बोलून दाखव मला. अगदी आपल्या घरांमध्ये छोटंसं ना की पाहुणे आलेत, सांग बरं तुझं नाव काय वगैरे, इथपासून जे होतं त्यांनी सुद्धा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. पुण्यात महाराष्ट्रातल्या मुली एखादी गोष्ट बद्दल बोलतात, क्लिअरली बोलतात, लगेच असं म्हणतात की हे चूक आहे, हे मी नाही करणार. किंवा एखाद्या अगदी आपल्या जीन्समध्ये आहे ते असं म्हणलं तरी, मी पाहिली सगळी मराठी लोक असं आंफोसमध्ये म्हणतात की जरा थोडीशी वेडी असतात, की एखाद्या गोष्टीला धरलं की ते धरलंच, मग त्याचं ते सोडायचं नाही. तसं म्हणजे फक्त मुली नाही पण सगळीच लोक असे असतात की हुशार असतात, आणि जसं एखाद्या गोष्टीला धरलं की मग ते सोडायचं. आता ही जी 17 मुली त्यांना कुठे कुठे पाठवलं, मग एनडीए झाल्यानंतर काय आता त्यांची कमिशनिंगच्या आधीचं 1 वर्ष सर्व्हिस स्पेसिफिक ट्रेनिंग असतं. त्याच्यातल्या काही मुली आर्मीच्या IMA मध्ये गेल्यात, 7 मुली, 5 मुली ह्याच्यामध्ये गेल्यात एअरफोर्स अकॅडमीमध्ये, आणि उरलेल्या नेव्हल अकॅडमीमध्ये गेल्यात. मग तिथे त्यांना काय प्रकारचं काम? त्यांना सर्व्हिस स्पेसिफिक अजूनही ट्रेनिंगच चालू आहे. आता सर्व्हिस स्पेसिफिक ट्रेनिंग चालू आहे. जीही मुलं इंडियामधून 3 वर्ष ट्रेनिंग करतात, तिथून मग ती PCTS, आम्ही त्याला प्री कमिशनिंग ट्रेनिंग अकॅडमीज म्हणतो, तिथे जातात. तिथे 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं डिपेंडिंग ऑन त्यांचं काय ब्रांच आहे त्याचं ट्रेनिंग होतं, आणि मग कमिशनिंग होतं. सो आता ह्या येणाऱ्या जूनमध्ये त्यांचं कमिशनिंग आहे पुढच्या. आता याच्यामध्ये ह्या ज्या मुली बाहेर पडतात यांना पुन्हा अकॅडमिकलीच जॉब दिले जातात की नाही, यांना बॉर्डरवर पाठवेपर्यंत सगळे मी आता एअरफोर्समध्ये सगळ्या ब्रांचेस मुलींसाठी आहेत. मुली फायटर पायलटही आहेत, मुली अकाउंट्स ब्रांचमध्ये पण आहेत. जसं मी एअर ट्रॅफिक कंट्रोलर होते, फायटर कंट्रोलर जेव्हा विंग, तेव्हा आता ग्रुप कॅप्टन अभिनंदन जेव्हा त्यांना मिळालं, वायुसेना मिळालं, तेव्हा एक वुमन ऑफिसर होती फायटर कंट्रोलर, तिला पण VM मिळालं होतं, मिंटी अगरवाल म्हणून, आता विंग कमांडर मिंटी अगरवाल, कारण शी गाइडेड हिम ऍक्च्युअली. ती रेडार मध्ये बसून तिने गाईड केलं होतं की इथे एअरक्राफ्ट आहे किंवा आता पुढे काय करायला हवं, हे तिने गाईड केलं होतं. त्याच्यामुळे मुली सगळ्या ब्रांचेसमध्ये आहेत. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स सगळ्या ब्रांचेसमध्ये आहेत, सगळ्या ड्युटीज करतात. आर्मीमध्ये आता त्यांनी इन्फंट्री आणि आर्मर्ड कोर मुलींसाठी अजून ओपन केलं नाही, पण आर्टिलरी कोर इज अ लेटेस्ट कोर जे मुलींसाठी ओपन झालंय. हळूहळू या सगळ्या गोष्टी ओपन अप होतील, त्याला वेळ लागेल, पण मुली इसेन्शियली सगळ्यासाठी रेडी असतात. एक फार महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये तुमची जबाबदारी नेमकी काय होती आणि ती कधीपासून होती, तुमच्याबद्दल थोडं सांगा. माझं मदर ब्रांच ॲडमिनिस्ट्रेशन होती, मी कमिशन ॲडमिनिस्ट्रेशन ब्रांचमध्ये झाले, आणि पुढे 6 महिन्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोल, ते कुठे झालं तुम्ही कमिशन? हैदराबाद AFA डुंडिगलमध्ये. तर तिथून मग पुढे अजून 6 महिन्याचं स्पेशलाइज ट्रेनिंग होतं एअर ट्रॅफिक कंट्रोलर. एअर ट्रॅफिक कंट्रोलर इज एसेन्शियली आम्ही सगळ्या एअरक्राफ्टचे सगळे क्लिअरन्स, म्हणजे त्यांनी स्टार्टअप कधी घ्यायचा, टॅक्सी कुठून करायचं, म्हणजे रनवेवर कुठून यायचं, रिलेटेड टू एअरफोर्स ओनली. हो, म्हणजे इसेन्शियली एअरफोर्स, पण काही जॉईंट युजर एअरफील्ड्स आहेत, पुणे, जोधपूर, ग्वालियर, श्रीनगर, जम्मू, इथे आम्ही दोन्ही कंट्रोल करतो, सिव्हिल आणि एअरफोर्स किंवा आर्मी. म्हणजे काय काय काम असतं, पुणे टेक ऑफ कधी घ्यायचा, काय पाथ फॉलो करायचा, सेपरेशन 2 एअरक्राफ्ट मध्ये ठेवा, कारण की म्हणजे तुम्ही असं अगदी बेसिक मी सांगते की ट्रॅफिक पोलीस असतो की नाही, तिथे सेम, पण नाही, पण गाड्या जागी थांबू शकतात, एअरक्राफ्ट थांबू नाही शकत, आणि एअरक्राफ्टचा स्पीड गाड्यांच्या कैक पटीने जास्त असतो. आणि आपल्याला असं इथे वाटतं की अरे इतका काही एअर ट्रॅफिक नसेल, पण तुम्ही जर का पाहिलं तर भारतावरती एअरवेजचं खूप मोठं जाळं आहे, आणि जे फास्टेस्ट एअरक्राफ्ट आहे आपलं MiG-21 वगैरे होतं, ते 240 km/h उडतं एअरक्राफ्ट. तुम्ही त्याला नाही थांबवू नाही शकत ना, त्याच्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये पुढचा कॉन्स्टंटली अँटिसिपेट करून तुम्हाला आधी हे सगळं ठरवावं लागतं की आता अमुक एक एअरक्राफ्ट इथे असणार आहे, इतक्या वाजता ते इथे असेल. हे झालं सिव्हिल बद्दल. पण आपले जे एअरफोर्स एअरक्राफ्ट असतात, जे एक्सरसाइज वगैरे करत असतात, ते तुम्ही पुढच्या कंट्रोलिंग सेंटरला दिलं तरी तुमच्या रेडारवर दिसत असतात. आणि आम्ही अगदी बघतो की जर का एकदम इरॅटिक चेंजेस आहेत हाईटमध्ये किंवा स्पीडमध्ये इरॅटिक चेंजेस आहेत, तरी म्हणतो की एमर्जन्सी. मग एमर्जन्सीचे वेगवेगळे पॅनल्स, ठरलेल्या प्रोसिजर असतात, त्या सगळ्या तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. म्हणजे एक पायलटला पाठ असायला पाहिजेत, आम्हाला पाठ असायला पाहिजे. आणि जेव्हा ते एअरक्राफ्ट जेव्हा येत ना दणदणत एमर्जन्सीमध्ये, तेव्हा आम्ही असं म्हणतो की
सगळ्यांचं बिस्किटचं बिस्कुट होतं की ते म्हणजे नाही सुचत, लोक स्पीचलेस होतात आरटीवरती. आणि कंट्रोलर्सचं असं असतं की एका कानामध्ये पायलट बोलतो, दुसऱ्या कानामध्ये टार म्हणजे दुसरे कंट्रोलर बोलत असतात. हे दोघंही लोक तुम्हाला वेगवेगळे इन्फॉर्मेशन देत असतात किंवा मागत असतात. ते सगळं घ्यायचं, ती इन्फॉर्मेशन प्रोसेस करायची, दोघांना दोन वेगवेगळी उत्तरं द्यायची, हे सगळं एका वेळेस चालू असतं. प्लस समोर रेडारच्या स्क्रीनवरती तुम्हाला अनेक एअरक्राफ्ट दिसत असतात. तुम्ही एका पायलटशी बोलत असता, त्याने तुम्हाला डिसेंट मागितला तर तुम्हाला दिसत असतं की ह्याला जर का मी डिसेंट दिला तर ह्याच्या खाली अजून एक एअरक्राफ्ट आहे, त्या एअरक्राफ्टच्या खाली अजून एक एअरक्राफ्ट आहे. तर ह्या सगळ्यांचे स्पीड वेगवेगळे असायला पाहिजेत, किंवा त्यांना मी जर का टर्न द्यायचा असेल तर कुठे टर्न दिला तर त्याचंही काम होईल आणि बाकीही कुणाचं काही बिनसणार नाही. हे सगळा विचार फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये करून ते म्हणजे डिलिव्हर करायचं. पण एअरक्राफ्ट टर्न घेतात तुम्ही सांगितल्यावरच ते घेतो? आम्ही सांगितल्यावरच. पायलटला वाटलं म्हणून घेत नाही? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणताना सुद्धा मला धडकी भरते की म्हणजे अनलेस अँड अंटिल ते आधीच ठरवलेलं नसेल की अमुक इतक्या वेळी अमुक इतक्या जागेवरून तुम्ही राईट टर्न घ्यायचा, असं जर का आधी ठरलेलं लिहिलेलं त्याच्या खाली सह्या केलेल्या नसतील तर तसं करायचं नाही. त्यामुळे अगदी लहानपणामध्ये सांगितलेलं ऐकायचं, हा जो एक महत्वाचा मुद्दा असतो तो आम्ही पायलटला सांगतो की सांगितलेलं ऐका. पण त्याचा फायटर पायलट इज अ फायटर पायलट, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे हे तुमच्या ड्युटीज म्हणजे हा वेगळाच विषय आहे, आता वेगळ्याचकडे चाललोय. पण मला हे समजलं नव्हतं, तुमच्याकडे पण महत्वाचं आहे. ड्युटीज किती वेळाच्या असतात या? म्हणजे तुम्ही डोळ्यात तेल घालूनच काम करत असाल ना, की स्ट्रेस येत असेल, थकत असेल मेंदू, कारण सतत सेकंड टू सेकंड तुम्ही करत असता. मग तुम्ही 8-8 तास ड्युटी करता? अशा ऍटलीस्ट 8-8 तास तर करायचे. तुम्ही 8 तास हेच करत असंच करत राहता? हो, म्हणजे कधी कधी ट्रॅफिक थोडा कमी होतो, कधी वाढतो, लोक कधी कधी तुम्हाला रिप्लेस करतात, एक मध्ये ब्रेक घेतो आम्ही. पण हो, म्हणजे इसेन्शियली जसं एअर ट्रॅफिक कंट्रोलर आम्ही शिफ्टमध्ये काम करतो, तर ती शिफ्ट अशी असते की त्याला आम्ही SRT म्हणतो, शिफ्ट रिपोर्टिंग टाइम. तो सनराईजच्या 45 मिनिट्स आधी असतो आणि तो 1:30 पर्यंत चालतो. हे स्टँडर्ड एअरफोर्सचं टाइम आहे. 1:30 आफ्टरनून मध्ये चालतो. मग दुसरी शिफ्ट टेक ओव्हर करते. 7:30 पर्यंत ती शिफ्ट असते आणि मग नाईटसाठी तुम्ही पुन्हा येता. अच्छा, असं असतं का? आणि ह्याच्यामध्ये ऑफिसर एअरमॅन मध्ये काय डिफरन्स आहे? सगळ्यांनी काम करायचं, ह्याच वेळांमध्ये काम करायचं आणि हे असंच आहे. आणि तुम्हाला कोणी रिप्लेस ॲज इन हे तुम्हाला ह्याचसाठी ट्रेन केलंय, त्यामुळे माझ्याऐवजी दुसरं कोणतरी येऊन दुसऱ्या ब्रांचचं कोणी नाही बसू शकत. म्हणजे ही पेपर, ही जरा फाईल बघ वाचून, असं नाही, ते तुम्हीच करायचं असतं. आणि तुम्ही ती सीट सोडून अजिबात जाऊ शकत नाही. किंवा हेडसेट मी आम्हाला असं की ते दोन्ही सारखं कानाला लावून लावून ना असं त्रास व्हायचा. तर एखाद्या कानाचा हेडसेट मागे केला तर शेजारी बसल्याचं लगेच पडायचं की हेडसेट नाही काढायचा, हेडसेट लाव. किंवा एअरक्राफ्ट जर का तुमच्या व्हिज्युअल रेंजमध्ये असेल तर तुम्ही कॉन्स्टंटली ते एअरक्राफ्ट तुम्हाला दिसलं पाहिजे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जेव्हा सर्किट टू लँड करतात एअरक्राफ्ट, व्हिज्युअल अप्रोच करतात, तेव्हा तुम्हाला ते एअरक्राफ्ट दिसलं की तुम्ही एअरक्राफ्टला सांगायचं की व्हिज्युअल, की त्या एअरक्राफ्टला पण कॉन्फिडन्स येतो पायलटला की ओके आता मी लोकांना दिसतोय. म्हणजे रेडारवर दिसणं आणि व्हिज्युअल दिसणं ह्याच्यामध्ये पण फरक असतो की काही काही ॲस्पेक्ट्स फ्लाईटचे खूप क्रिटिकल असतात, लँडिंग आणि टेक ऑफ. त्याच्यावरती तुम्ही त्याच्याकडे बघतच बसावं लागतं पूर्ण 100%. इकडे तिकडे बघून चालत नाही, कारण की तेव्हा आपण जे ऐकतो की खूपदा टेक ऑफ मध्ये क्रॅश झाला, लँडिंगच्या वेळेस हे झालं, ते सगळ्यात क्रिटिकल वेळा त्या आहेत. त्याच्यामुळे तिथे बसून आणि कायम एक हात आमचा क्रॅश बेल असते की ती बेल वाजवली की जी फायर ज्या गाड्या आहेत सगळ्या त्या ऍक्टिव्हेट होतात. आणि त्याच्यात पण एक एअरफोर्समध्ये सगळ्याची SOP असते की असं झालं की असं करायचं, असं झालं की तसं करायचं. मग एक रिंग झाली तर त्या गाड्यांनी काय करायचं त्यांना माहितीये, 2 झालं तर काय करायचं त्यांना माहितीये, 3 झालं तर सिस्टीम ठरलेली आहे. तुम्ही आता 15 वर्ष काम करतो, तुम्ही 15 वर्ष ह्याच पद्धतीने होतं की नाही तर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या? नाही, इसेन्शियली माझी प्रायमरी ड्युटी हीच होती सगळीकडे, एक्सेप्ट जेव्हा मी इंडियामध्ये पोस्टेड होते. बाकी याच्यापेक्षा ऍडिशनल माझं पहिलं पोस्टिंग सुरतगड राजस्थानमध्ये. जेव्हा माझं पोस्टिंग आलं तेव्हा मला माहितही नव्हतं ही कुठे जागा एक्झिस्ट करते. ती बेसिकली पंजाब, राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ आहे ती. तर सुरतगड बद्दल मी तुम्हाला नंतर एक गंमत सांगतो. तर सुरतगड तिथून मग मी पोस्टिंग जम्मूला गेले. जम्मूहून मी जम्मूमध्ये असताना उरी झालं, पठाणकोट झालं. असं या 15 वर्षामध्ये असं काय तुमच्याकडे फार महत्वाची जबाबदारी आली होती का की यू वेर अ की काय होणार आहे आणि त्याबद्दल काहीतरी सांगा ना मला, काय असं?
त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जबाबदारी ज्यांनी खूप गोष्टी बदलल्या ते मला नेहमी एनडीएचंच वाटतं की त्यांनी मी फ्युचरमध्ये खूप बदल होईल हे मला माहिती आहे ते होतं. पण त्याच्या वेळेस जेव्हा जम्मूला पोस्टिंग गेलं तेव्हा श्रीनगरमध्ये फ्लड झाले होते. आणि ही 2015 सालची गोष्ट आहे. तर श्रीनगरमध्ये फ्लड झाले होते आणि जम्मू एअरपोर्ट लहान आहे आकाराने, तर आमच्याकडे एअरक्राफ्ट पार्क करायला जागाही नव्हती. तर आम्ही एअरक्राफ्टला धक्के मारून साईडला करायचो छोट्या हेलिकॉप्टर्सना वगैरे, की अजून एखादं हेलिकॉप्टर येऊ देत, अजून 4-5 लोक रेस्क्यू होतील. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याचा जो रनवे आहे जम्मूचा तो खूप लहान होता तेव्हा, 6000 फीटच होता, जबकि नॉर्मल इज 9000 फीट. तर त्याच्यामध्ये सगळी C-17 सगळी एअरक्राफ्ट लँड होत होती. त्याच्यातून सामान काढून डिस्ट्रीब्यूट करायचं किंवा लोड करायचं जे पुढे जाऊन ड्रॉप होत होतं ते खूप लाईफ चेंजिंग होतं. तुम्हालाच करायला लागायचं, म्हणजे ते सगळं कोऑर्डिनेट करायला लागायचं. आणि तिथे काय, जर का मी कंट्रोलिंग ड्युटी नसेन करत, जेव्हा आय एम ऑफ कंट्रोलिंग, तेव्हा मग हे येऊन मला कोणी विचारलं नव्हतं की तू ह्याच्यात मदत कर, पण एक इनेट फिलिंग येत ना की अरे हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामुळे सगळे लोक 24 तास टारमॅकवर असायचे ना, त्यांच्या ऑफिसेसमध्ये असायचे, कधीच कोणी घरी गेलं नाही. किंवा म्हणजे पठाणकोट अटॅक झाला तेव्हा, ऑल्दो अटॅक पठाणकोट न झाला होता पण ऍक्टिव्हेशन सगळीकडे होतं. मग तेव्हा आम्ही जम्मूमध्ये पोस्टेड होतो पूर्ण 24 तास. कोणी म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही जाऊन रेस्ट करा कारण की पुढची शिफ्ट तुम्हाला घ्यायची जे पण असेल, पण लोक म्हणायचं काय आता व्हायचं ते इथेच होईल. कोणी ऑफिसमधून जायचंच नाही की इथेच, लोकांची घरी लहान मुलं बायको हे ते, पण कोणीही म्हणजे असं नाही मला पुढे रिग्रेट नको व्हायला की मी नव्हते, अरे मी काहीतरी केलं असतं. त्याच्यामुळे लोक इतकी ऍक्टिव्हेटेड असायचे. आणि त्याचं आतून याचं की मी आता बास, आता म्हणजे आता तुम्ही मी जीव द्यायला इथे बसलेले, एक घाव दोन तुकडे होऊ, आता होऊच देत युद्ध. किंवा आता म्हणजे ऑफ सिंदूर झालं आणि डिसेंबरमध्ये माझी सर्व्हिस संपली. तर माझा अख्खा कोर्स आम्ही इतके हळहळत होतो की अरे आपल्याला हा चान्स का नाही मिळाला, म्हणजे हे किती. आणि आम्ही फोन करून म्हणायचो आमच्या बॉसेसना की परत बोलवत असाल तर सांगा, आम्ही रेडी आहे अजून. पण असं काय झालं, तुम्हाला बोलवतील ना परत, अगदीच मग ह्या सगळ्यामध्ये 15 वर्ष केल्यानंतर सोडावं का वाटलं? ऍक्च्युली मी जेव्हा कमिशन झालं तेव्हा परमनंट कमिशनचा चॉईस नव्हता. मध्ये माझी 10 वर्षात होती, एक नवीन डिसिजन आला की जी लोक 2016च्या आधी कमिशन झाली आहेत त्यांना परमनंट कमिशन मिळालं. पण मी 2010 डिसेंबरमध्ये कमिशन झाले, सो आम्हाला तो चॉईस नव्हता. मग त्याच्यानंतर जेव्हा गव्हर्नमेंटनी पुन्हा परमनंट कमिशनचा चॉईस दिला तेव्हा हे सगळं शेवटी काय पिरॅमिड स्ट्रक्चर आहे. त्यांना शेवटी टॉपला एकच माणूस जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांना पीसी म्हणजे परमनंट कमिशन नाही देता येत. सो त्यांनी बरेच QRs लावले. आणि तोपर्यंत कारण हे सगळं झालं तेव्हा माझी ऑलरेडी 12 वर्ष सर्व्हिस झालेली होती, 11-12 वर्ष. त्यामुळे मी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं आता करायचं, पुन्हा देशाची सेवा कुठल्या तरी वेगळ्या तरीकेने. तर मग मी म्हणलं की ठीक आहे, म्हणजे हे आता जे मी आतापर्यंत हे जे काही एअरफोर्सने मला शिकवलं आहे, हे जे काही मी शिकले एअरफोर्समध्ये, हे खूप मोठा एक पुंजी आहे माझ्याकडे, ती मी बाहेर त्याचा वापर करू शकते. आणि तिथे आता जी येणारी नवीन पिढी आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी मी त्यांना देऊ शकते. तुम्ही आता काय वेगळा वापर करताय? 15 डिसेंबर नंतर 15 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर आता सध्या काय चालू आहे तुमचं? मी आणि माझी शाळेतली मैत्रीण, कारण आमची शाळा 5वी पासून होती, सो ती पण 5वी सैनिक शाळा, ती आर्मीमध्ये होती. आम्ही दोघींनी मिळून आमची एक कंपनी काढली, त्याच्यामध्ये आम्ही शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा जे अगदी बेसिक इमोशन्स असतात, कंपॅशन, एम्पथी किंवा एक जनरल कदर करणे एखाद्या गोष्टीची, ध्येय असणे आयुष्यात, कॉन्फिडन्स बिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता नवीन पिढीमध्ये इम्बाईब करायचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही करिअर दरवेळेस असं होऊ शकत नाही की सगळेच आर्म फोर्सेसमध्ये जात आहेत किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ह्या ना त्या ह्यांनी आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो, काही नाही तर स्वतःला रिप्रेझेंट करू शकत असतो. त्यामुळे स्वतःची कायम बेस्ट व्हर्जनच समोर आली पाहिजे. आणि आपली बेस्ट व्हर्जन समोर आली तरच देशाची बेस्ट व्हर्जन. आपली बेस्ट व्हर्जन कशामुळे समोर येईल, काय केल्यामुळे समोर येते? एक तर तुमचा आणि दुसरा प्रश्न, आत्ता जे समोर येते ते म्हणजे बेस्ट व्हर्जन आहे हे कसं कळणार? जेव्हा तुम्ही तुमच्याकडून 100% दिलेलं असतं, मेहनत घेतलेली असते स्वतःवर, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असतो, आपण ज्याही क्षेत्रात असतं एक नॉलेज असतं आणि अजून शिकायची इच्छा असते,
ह्या सगळ्यांनीच आपली बेस्ट व्हर्जन बाहेर येऊ शकते. आणि आपण म्हणजे बेस्ट व्हर्जन ही एक कॉन्सेप्ट आहे, ती नेहमीच बदलत जाते. त्यामुळे आता ह्या क्षणी 2 वर्षांत वेगळी असू शकते. त्यामुळे ती एव्हर इव्हॉल्विंग आहे आणि अजून जितकं शिकत जाऊ, जितक्या लोकांना भेटू, जितकं वाचू, ती अजून अजून बिल्ड होते, अजून अजून नवीन गोष्टी करायला मिळतात, शिकायला मिळतात. अशा 2 गोष्टी. आणि त्याच्या आधीचा माझा प्रश्न असा होता की बेस्ट व्हर्जन आपल्यातलं काय केल्यामुळं येऊ शकतं? वाचन आणि ऐकणे लोकांचं, म्हणजे काय लोक सांगतायत. तुम्हाला खूप अनुभव असेल की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण भेटतो आणि ऐकतो. त्यांचे इतके अमेझिंग लाईफ जर्नीज असतात, त्याच्यातून नवीन शिकणं. पॅसिव्हली ऐकण्याने काही म्हणजे होणार नसतं. आता म्हणजे की एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेलात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाचलं, त्याच्यातून मी काय शिकले, किंवा अगदी आपल्या आयुष्यात दुसरीकडे न जाता आपलं आयुष्य आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतात, की अगदी छोट्या छोट्या प्रसंगांमधनं आपण शिकतो आणि एक सगळ्यांना आयुष्यात एक चांगली लात पडते, आपण त्याला समजतो, आणि मग सगळं तो एक टर्निंग पॉइंट असतो, सगळं बदलतं. आणि मग ते पण खूप लोक त्याच्यातून शिकत नाहीत. मग ते पुन्हा पुन्हा ती एक सायकल बनत जाते की मग लोकाला कोसणे वगैरे. त्यापेक्षा मी ह्याचं माझ्या घरातली परिस्थिती ठीक आहे, ओके, हे मी ऍक्सेप्ट केली आहे, आता इथून पुढे मी माझ्यात बदल करणार आहे. हे केल्याने हे नवीन मी शिकायला हवं. जसं मला खूप राग यायचा, तर मी त्याच्या म्हणजे आय कुड ओव्हरकम इट. की खूप राग यायचा? हो, मला खूप राग यायचा. अच्छा, बर. पण म्हणजे त्याच्यानंतर आपण अशा बऱ्याच गोष्टी शिकतो की असं सारखं चिडून काहीच होणार नाही. मग आता तुम्ही जे ट्रेनिंग देताय मुलींना, महिलांना, त्यामध्ये म्हणजे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? खूप मुली असतात, कॉलेज गोअर्स असतात किंवा शाळेतल्या मुली असतात, काय बेसिक गोष्टी तुम्ही जर आता तुमच्यामध्ये आणल्या तर त्याचा खूप पुढे जाऊन फायदा होतो, असं काय तुम्ही सांगू शकाल? हो, एकतर स्वतःवर दृढ विश्वास, आणि तो दृढ विश्वास असण्यासाठी आपल्यात फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल स्ट्रेंथ हवी. कराटे वगैरे हे शिकायलाच हवं, ह्याच्यात काहीच म्हणजे डाऊट नाही. पण ती परिस्थिती समोर आली तर ते सुचायला हवं. बरोबर. त्यासाठी एक स्वतःवर विश्वास की हो, हे मी करीन आणि हे मला करायचंच आहे, की अरे हे मला जमेल का, किंवा माझ्यासाठी हे आहे का, हे कदाचित हे वेगळ्या मुली असं नसतं. तुम्ही ती वेगळी मुलगी जी आहे ती तुम्हीच आहात, ती वेगळी मुलगी. त्यामुळे तुम्ही एकदा मनात ठरवलं की ठीक आहे, आता ही माझ्यासमोर परिस्थिती आहे आणि मी ह्याला सामोरं जाईनच, त्यांनी. किंवा अजून मी जसं आधी म्हणलं की हॉबीज असणं, स्वतःला काहीतरी छंद असणं, नवीन गोष्टी शिकणं. अभ्यास एके अभ्यास किंवा खाली फक्त बिल्डिंगमध्ये खेळतायत तेवढं पुरेसं नाही. काहीतरी नवीन शिकून, वाचन करून. आता वाचन कदाचित थोडं मागे पडलं असेल टेक्नॉलॉजीमुळे, किंवा ते पॉडकास्ट किंवा सगळं ऐकणे, लोकांबद्दल ऐकणे, काय जगात अजून चालू आहे, ह्या सगळ्याचा एक जनरल, त्याला सिच्युएशनल अवेअरनेस असं म्हणतात, तो असणे. किंवा रस्त्याने चालताना सुद्धा की मी कुठे चालतेय, मी म्हणजे माझ्या हातात काय काय आहे, माझ्या आजूबाजूला कोण लोक आहेत, ह्या सगळ्याचा एक अवेअरनेस असायला हवा. अलर्टनेस पण एक असायला पाहिजे की सगळं काय चाललंय. म्हणजे आता अगदी छोटी गोष्ट असते की ही जनरेशन त्याला हायपर अलर्ट म्हणतात, पण आर्म फोर्सेसमध्ये असं असतं की अलर्टनेस तुम्हाला असावाच लागतो, पूर्ण वेळ असावा लागतो. म्हणजे मी अगदी ऑफिसमधून जिना उतरताना घरी गेले तरी माझ्या डोक्यात पुढची कॅल्क्युलेशन चालू असतात की मला जिना उतरताना ओके, इथून मी जर का वळले तर गाडीपर्यंत पोहोचायला मला इतका वेळ लागेल, किंवा मी जर का सरळ रस्त्याने गेले तर इतका वेळ लागेल. मग मध्ये जाताना मला टेक्निकल गेट क्रॉस करायचं, तिथे मला आय कार्ड दाखवायचं आणि अमुक अमुक माहिती त्याला सांगायची पुढच्या संध्याकाळसाठी. मग मी घरी, हे एक कॉन्स्टंट अवेअरनेस असतो. आता शाळा सुटायची वेळ असेल म्हणजे त्या रस्त्यावर कदाचित ट्रॅफिक जॅम असेल, मी ह्या रस्त्याने जावं लागतं. असं माइंडलेसली एकदा इथून उठून तिथे असं नाही व्हायला पाहिजे, आणि म्हणजे कुणाचंच. ओके, मला तुमच्याशी बोलून बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच कळल्या, आणि मला खात्री आहे की या एपिसोडमधून त्यांनी जरी NDA मधल्या बॅचबद्दल काही गोष्टी सांगितल्या असतील तरी खूप गोष्टी आपण त्यातनं घेऊ शकतो, नो मॅटर वॉट आपण पुरुष आहोत किंवा स्त्री. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. तर वैष्णवीजी, मला तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, खूप मजा आली. आणि ते एअर ट्रॅफिक कंट्रोल तर म्हणजे माइंड ब्लोईंग आहे तो प्रकार. तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या, आणि ज्या वैष्णवीजींनी गोष्टी सांगितल्या त्या आपण आपल्यामध्ये कशा आणू शकतो याचा जास्त विचार करा. तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये वेळ दिलात, तुमचे अनुभव सांगितले, त्याबद्दल खरंच आभार. खूप खूप थँक्यू, आणि भेटत राहू. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा.
मी सोशल मीडियावर आहे, वैष्णवीजी आता ॲक्टिव्ह झालेले आहेत, तर तुम्ही कमेंट जर काही केली, प्रश्न विचारले तर मी ते त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. मित्र म्हणे जरूर सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. मी म्हणतो तसं चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार वैष्णवीजी आता आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. थांबतो. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच.